कसारा रेल्वे स्थानकात वैद्यकीय सुविधांचा अभाव, परंतु माणुसकीच्या मदतीमधून रेल्वे स्थानकातच महिलेची प्रसूती आणि गोंडस बाळाचा जन्म। मध्य रेल्वेची शेवटची उपनगरीय रेल्वे स्थानक म्हणजेच कसारा स्थानक आहे। आज कसारा स्थानकात चक्क रेल्वे प्लॅटफॉर्मवर एका महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिलाय। कसारा स्थानकात अगदीच माणुसकीचा प्रत्यय यावेळी पाहायला मिळाला। मुंबईमधून बिहारला जाणारे नागेंद्र कुमार यांची पत्नी ममता कुमारी यांना रेल्वे प्रवासादरम्यान प्रसूती कळा सुरू झाल्या। दरम्यान कसारा स्थानकात सदर एक्सप्रेस ही इंजिन जोडण्यासाठी थांबणार होती। दरम्यान एक्सप्रेस ट्रेन कसारा स्थानकात पोहोचताच काही सज्जन नागरिकांनी तत्परतेने पुढाकार घेतलाय। काळूबाई चंद्रकांत लहाणे आणि सरला खंडू भानगीर यांनी तातडीने धाडस दाखवत प्रसूतीसाठी मदत केली आहे। याचवेळी प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा येथील शुक्ला मॅडम यांनी कर्तव्यदक्ष नर्स सिस्टर सोनाली सांगळे यांना ही माहिती दिली आहे। माहिती मिळताच सोनालीताई तात्काळ कसारा रेल्वे स्थानकावर दाखल झाल्या। रेल्वे स्टेशनवर कोणतेही वैद्यकीय इन्स्ट्रुमेंट उपलब्ध नसताना देखील त्यांनी अत्यंत धैर्य आणि कौशल्याने प्रसूतीची पुढील प्रक्रिया पूर्ण केली। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहे। यानंतर अँब्युलन्स चालक सतीश खरे, शोभा सोनवणे, जीआरपीएफ पोलीस शिपाई विष्णू सुपेकर तसेच सरपंच प्रकाशवीर यांनी तातडीने मदत करत महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा येथे सुरक्षित पोहोचवून दाखल केलंय। सध्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे। या संपूर्ण मोहिमेत ड्युटीवर असलेले स्टेशन मास्तर रोहित उबाळे आणि आरपीएफ वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन मोरे यांनीही अत्यंत दक्षतेने आपले कर्तव्य पार पाडत माणुसकीचा धर्म जपलाय। कसारा रेल्वे स्थानकावर घडलेली ही घटना म्हणजे संकटाच्या क्षणी अनेकांची एकत्रित येऊन केलेल्या मदतीची प्रेरणादायी कहाणी आहे। या सर्वांच्या धाडस, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीमुळे एका नव्या जीवाचा सुरक्षित जन्म आणि पुन्हा एकदा सिद्ध झालंय की माणुसकीच सर्वात मोठा धर्म आहे। सदर घटनेबद्दल नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसून येत होते। अनेकांनी मदतीसाठी धावून आलेल्या नागरिकांचे आणि रेल्वे कर्मचारी तसेच नर्स सोनालीताईंचे आभार मानले, तर काहींनी रेल्वे स्थानकात बेसिक वैद्यकीय सेवा आणि कर्मचारी तत्परतेने उपलब्ध असावेत असं म्हटलंय। कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि सल्लागार शैलेश राऊत यांनी कसारा रेल्वे स्थानकात मूलभूत सुविधा असणारी वैद्यकीय रूम आणि त्यासाठीचा कर्मचारी यांची नितांत गरज असल्याचं म्हटलंय। रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तत्सम पत्र व्यवहार करून योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत असं शैलेश राऊत यांनी म्हटलंय। वैद्यकीय सुविधा अभाव म्हणजे रेल्वेचा नाकर्तेपणा। राजेश घनगाव, अध्यक्ष कल्याण कर्जत कसारा रेल्वे संघटना। कसारासारखा मोठ्या रेल्वे स्थानकात वैद्यकीय सुविधा अभाव म्हणजे रेल्वे प्रशासनाचा नाकर्तेपणा असल्याचा आरोप राजेश घनगाव यांनी केलाय। कसारा स्थानकात वनरूपी क्लिनिक वैद्यकीय सुविधा करिता बांधले होते, परंतु वैद्यकीय सुविधा चालू न करता रेल्वेचे मोटर मन आणि गार्ड यांना विश्रांतीगृह म्हणून देण्यात आले। पुढील आठवड्यात रेल्वेचे महाव्यवस्थापक यांची भेट घेणार असून लोकल सेवा वाढविणे आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे आणि इतर विषयाकरिता संघटनेकडून भेटीचे आयोजन करणार असल्याचे राजेश घनगाव यांनी म्हटलंय। टिटवाळा न्यूजसाठी प्रतिनिधी प्रफुल्ल शेवाळे, कसारा, शहापूर।